अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथील जीर्ण इमारतीची धोकादायक अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। शुक्रवारी दुपारच्या सुमारास वॉर्ड क्रमांक 16 मध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या बेडवर छताचा काही भाग अचानक कोसळल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली। सुदैवाने या घटनेत रुग्णाला गंभीर दुखापत झाली नाही आणि मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। जखमी रुग्णाचे नाव सुरेश सहारे, वय 58, राहा मंगरुळ दस्तगीर असे आहे। प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे स्लॅबमधून पाणी गळत होते। याच गळतीमुळे छताचा काही भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सुरेश सहारे, सुरेश मंगरुळ दस्तगीर, मी हॉस्पिटलला हे झालो, बेडवर झोपलो होतो। ऑपरेशनसाठी 8 दिवस झाले मला। ऑपरेशन टाचे तोडायला आलं होतं, ॲडमिट झालो डबल। काय सांगायचं आहे, तर माती पडली बा, माझ्या छातीवर माती पडली। आता खडा पडला मोठा दात झेपून। तुम्ही बघा बा काय करायचं आहे तर ते छाती दुखत आहे माझ्या, सांगितलं मी डॉक्टरले मागाने, सांगतो म्हणे तुम्हाला असं म्हणे बा। ते माझ्यावर येळ आली बा, अजून कोणी गरीब माणूस आहे, अजून त्याच्या उरावर पडन, हे सोबत झाली माझे। जीव जाऊ शकते ना माझा, जीव जाऊ शकते असं ना, वरतून पडल्यावर जीव नाही देऊ शकत का? याच्यासाठी बा काहीतरी तुम्ही करा। ते वरता गरीब कोणताही बी, मी म्हणा कोणताही, अजून कोणी। जीर्ण झालेल्या इमारतीची तातडीने दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे।